लोकसभेच्या वेळेस त्यांना जे मतदान झालं आणि जनता विरोधी गेली, याला कारण त्यांचं वागणं 10 वर्षातलं हे लोकशाहीच्या विरोधातलं आहे, राज्यघटनेच्या विरोधातलं आहे, राज्यघटना पायदळी तुडवणारं आहे. आणि हा जे वातावरण संपूर्ण देशामध्ये जनतेमध्ये निर्माण झालेलं आहे, त्याची भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. आणि म्हणून कुठेतरी आरक्षणाच्या बाजूचे आपण कसे आहोत हे सांगण्याचा खोटा प्रयत्न ते करतायत. त्यांना ही लोकशाही नको आहे, ही राज्यघटना नको आहे. आरक्षणाच्या विरोधातले ते आहेत. जनसामान्यातल्या गरीब माणसाच्या विरोधातले भारतीय जनता पक्ष आहे. धनदांडग्यांकरता काम करणारे फक्त हे भारतीय जनता पक्ष आहे. परंतु आता खोटं अशा प्रकारचं वातावरण जनतेमध्ये निर्माण करण्याचं प्रयत्नांचा तो त्यांचा भाग आहे. आणि म्हणून सगळे एकदम बोलत सुटलेत, आंदोलन करत सुटलेत. परंतु भारतातली जनता दूधखोळी नाही. खरं स्वरूप जे आहे लोकशाही विरोधातलं त्यांचं स्वरूप, राज्यघटनेच्या विरोधातलं त्यांचं स्वरूप, आरक्षणाच्या विरोधातलं त्यांचं स्वरूप भारतीय जनता पक्षाचं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं असं किती आंदोलन केले खोटे तरी त्याचा परिणाम होणार नाही. त्यांचं खरं स्वरूप सगळ्यांना माहिती आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पक्षाने संधी दिल्यास मी संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढेन अशी इच्छा व्यक्त केली. थोरात विरुद्ध विखे अशा पद्धतीचं हे फार जुनं झालेलं आहे. त्याच्यावर मी उत्तर दिलं होतं. त्या पुन्हा बोलले असेल तर काही अडचण नाही ना आमची. शेवटी हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यांचा उभं राहण्याचा. ते राहिलाच पाहिजे, त्या काही अडचण नाही.